राऊत यांना समन्स आले, त्यांची चौकशी आहे आणि अवघ्या 5 लाखाच्या हे समन्स बजावण्यात आले. हे तुम्हीच म्हणताय, बरं झालं 5 लाख 10 लाख 15 लाख, बरं का. हा मुलुंडचा नागडा पोपटलाल हा आरोप करतो, काही कागद दाखवतो आणि ईडी त्यांना बोलवतो. म्हणजे ईडी हे भारतीय जनता पक्षाची एक शाखा आहे. कोविड काळामध्ये शिवसैनिकांनी, अनेक सामाजिक संस्थांनी मुंबईसह महाराष्ट्रामध्ये खूप मोठं सामाजिक काम केलं, आपली पदरमोड करून. त्याच्यामध्ये आम्ही तर इथे फ्री खिचडी आणि अन्न वाटत होतो सगळं. इथे आमचे सुनील राऊत असतील, संदीप राऊत असतील, आमदार, हे सगळं मोफत करत होते इथे. तुम्ही आमच्यावरती कसले आरोप करताय? तुमची लायकी आहे का आमच्यावर आरोप करण्याची? आम्ही ज्या प्रकारचं काम 2-2.5 वर्षात केलं आहे या कोविड काळामध्ये, अख्ख्या देशामध्ये कुठे झालं नाही. हा, ईडीचं काम काय? 2-5 लाखाची चौकशी करणं? हा, एवढं ईडीची पातळी खाली घसरली. तिकडे कोट्यावधी रुपयाचे घोटाळे करून लोक बीजेपीत जातात. कोट्यावधी रुपयाचे, शेकडो कोटीचे घोटाळे करून लोक भारतीय जनता पक्षात जातात. तेव्हा त्याच्यावरती ईडी असेल किंवा केंद्रीय तपास यंत्रणा असतील, त्या गप्प बसतात. हा मुलुंडचा नागडा पोपटलाल गप्प बसतो, जो अबलांचं शोषण करतो. हा जो आहे, याचा मी काल प्रश्न विचारला. विक्रांत बचाव घोटाळा, विक्रांत बचावच्या प्रकरणात जे पैसे गोळा केले कोट्यावधी रुपये, त्याचं काय झालं? कोर्टात जा, काय सांगतोय तो? कोट्यावधी रुपयांनी गोळा केले, क्राऊड फंडिंग, विक्रांत बचाव. आपल्याकडे पुरावे आहेत, कोर्टात दिले पुरावे, मॅनेज केलं कोर्ट यांनी. खालच्या कोर्टाने जामीन नाकारला. हा आणि बाप आणि पोरगा परागंदा झाले, भूमिगत झाले, फरारी झाले. ईडीला काय दिसत नाही? मग फडणवीस सरकार आलं आणि त्यांनी तो गुन्हा रद्द केला. हिंमत होती तर चौकशीला सामोरं जायचं. त्याचं युवा प्रतिष्ठान कोणत्या उद्योगपतीकडून कोट्यावधींच्या घोटाळ्यात धमक्या देऊन घेतलेल्या आहेत. धर्मादाय आयुक्तांनी यादी जाहीर करावी दंडगेदारांची. ह्या माणसाने ज्यांच्यावरती आरोप केले, मग ती मेट्रो डेअरी असेल, मोतीलाल ओसवाल असेल, अशी अनेक नाव आहेत, त्यांच्याकडनं त्यांनी देणग्या घेतल्यानंतर त्याच्या ट्रस्टसाठी आहे की नाही त्यांनी सांगावं. युवा प्रतिष्ठानच्या यादीमध्ये मेट्रो डेअरी, ज्याच्यावरती ईडीची कारवाई झाली, युवा प्रतिष्ठानच्या यादीमध्ये देणगीदारांच्या मोतीलाल ओसवाल, ज्याच्या संदर्भात त्यांनीच मोहीम उघडली होती, त्याच्याकडून युवा प्रतिष्ठानला देणगी मोठी मिळाली आहे की नाही कोट्यावधी रुपयाची? हा काय मला सांगतोय? याची लायकी आहे का? याची लायकी आहे का महाराष्ट्रात येऊन आम्हाला अक्कल शिकवण्याची? हा उलटा टांगून मारू द्याला. आणि मी पण सांगतो, मग आमचाही बॉस बसलाय, सागर बंगल्यात नसेल मग कुठेतरी बसलाय, आणि तो ईश्वर आहे. लक्ष आहे आमचं. आम्ही जाऊ ना, आम्ही काय घाबरतोय काय? आम्ही काय तुमच्या काही डरपोक नाही. डरपोकांना घेतलंय पक्षामध्ये आणि राज्य चालवतोय, असे डरपोक आम्ही नाही जाऊ. नंबर 1. मी असेल, माझे भाऊ असतील, आमचे सहकारी असतील, माझे कार्यकर्ते असतील, उद्धव ठाकरे साहेब असतील, रवींद्र वायकर असतील, सुरज चव्हाण असतील, किशोरीताई पेडणेकर जात आहेत. किती काय तुम्ही आम्हाला त्रास? आमच्या पुढे या महाराष्ट्राच्या लढवय्या बाणाचा आदर्श आहे. तुमच्यासारखे आम्ही गांडूर रणछोडदास नाही आहोत. आम्ही लढू. करा कारवाई आमच्यावरती. किती वेळा करणार आहात? करा. आमचा पक्ष फोडून झाला, आता कारवाई करताय. आम्ही घाबरत नाही. करारा जबाब देणार शिवसेना स्टाईलमध्ये येऊ ना. हिंमत असेल तर समोर ये, समोर ये. आत्ता आमच्याकडे 5 महिला आलेल्या आहेत. या मुलुंडच्या नागड्या पोपटलालने कसं शोषण केलंय त्याचं जनता न्यायालयात त्यांना मी हजर करू. 5 महिला. एक मध्यंतरी प्रकरण आलं होतं नागड्याचं. आत्ता 5 महिला आलेल्या आहेत. पण आम्हाला असं वाटतं की या अशा प्रकारचं राजकारण आम्ही करू नये. त्यालाही बायको आहे, त्यालाही सून आहे, हा कुटुंब आहे.
5 महिला तक्रार द्यायला तयार आहेत या, आणि हा आमच्यावरती आरोप करतोय साला शिवसेनेवर, आम्हाला चॅलेंज करतोय. याची लायकी काय? कोण आहे हा? महाराष्ट्रातून उद्योग पळून चाललेले आहेत, पळवून नेतात, खेचून येतात, त्याच्यावर बोल. 8,000 कोटीचा ॲम्ब्युलन्स घोटाळा आहे, त्याच्यावर बोल. 500 कोटीचा राहुल कुलचा मनी लॉन्ड्रिंग घोटाळा आहे, त्याच्यावर बोल. अजित पवारच्या सिंचन घोटाळ्यावर बोल, 70,000 कोटीचा. प्रधानमंत्री बोलले आहेत ना. हसन मुश्रीफवर बोल. बोलतोयस का? या खिचडी घोटाळ्यातला जर झाला असेल, त्यातले सगळे लाभार्थी जे आहेत, ज्याने BMC कडून पैसे घेऊन खिचडीचं वाटप केलं नाही, हे सगळे लाभार्थी आज भारतीय जनता पक्षामध्ये आणि मिंदे गटामध्ये आहेत. हे सगळे लाभार्थी मी नावं सांगतो तुम्हाला. त्यातल्या काही लोकांचा वर्षा बंगल्यावर आणि देवगिरी बंगल्यावरती केटरिंग चालू आहे. त्यांचं केटरिंग आज 20-20, 25-25 कोटीची खोटी बिलं या लोकांनी काढून BMC कडून, आणि या सगळ्यांचं आज वर्षा बंगल्यावर आणि देवगिरी बंगल्यावरती आज एक केटरिंग सुरू आहे. मिंदे गटातल्या एका खासदाराची त्याच्याशी पार्टनरशिप आहे. त्याने बिलं काढली, मग खिचडी वाटली नाही. हा मुलुंडचा एक मिंदे गटाचा कार्यकर्ता आहे, सूरज चव्हाणचा पार्टनर, हा त्या व्यवसायातला आहे ना, त्याला हात लावत नाही. सूरज चव्हाणना अटक केली तुम्ही. अमेय घोले, वैभव थोरात, ही नावं जरा समजून घ्या. मी काय सांगतोय ती या घोटाळ्यातली सगळ्या ही नावं समजून घ्या. आणि देवगिरी बंगल्यावरती केटरिंग चालू आहे. त्यांचं केटरिंग आज 20-20, 25-25 कोटीची खोटी बिलं या लोकांनी काढून BMC कडून, आणि या सगळ्यांचं आज वर्षा बंगल्यावर आणि देवगिरी बंगल्यावरती आज एक केटरिंग सुरू आहे. मिंदे गटातल्या एका खासदाराची त्याच्याशी पार्टनरशिप आहे. त्याने बिलं काढली, मग खिचडी वाटली नाही. हा मुलुंडचा एक मिंदे गटाचा कार्यकर्ता आहे, सूरज चव्हाणचा पार्टनर, हा त्या व्यवसायातला आहे ना, त्याला हात लावत नाही. सूरज चव्हाणना अटक केली तुम्ही. अमेय घोले, वैभव थोरात, ही नावं जरा समजून घ्या. मी काय सांगतोय ती या घोटाळ्यातली सगळ्या ही नावं समजून घ्या. कोट्यावधी रुपयाचा गैरव्यवहार या लोकांनी महापालिकेत केलाय. राहुल कनाल, अजून नाव पाहायचं तर सांगतो, ज्या शिंदे गटामध्ये आहेत. हिम्मत आहे या मुलुंडच्या नागड्या पोपटलाची? हिम्मत आहे का ती नावं घेण्याची किंवा ईडीची? तुम्ही आमच्यावरती वार करा, आम्ही वार झेलायला तयार आहोत. पण लक्षात घ्या, पलटवार करण्याची वेळ संधी आम्हाला मिळणार आहे. आणि तो आमचा वार आहे ना, एकदा मारला ना की परत तुम्ही उठणार नाही. पण आपण त्यांची नावं घेतली, त्यांच्या विरोधात आपण तक्रार करणार आहे, पक्षाकडून का तक्रार? आम्ही तक्रार करून ईडी आणि पोलीस त्यांच्यावरती ऍक्शन घेणार आहेत? सूरज चव्हाण प्रकरणात आरोपींची नावं आहेत ना. सूरज चव्हाणच्या प्रकरणात खिचडीचा तुम्ही तपास करताय ना, मग 120 लोकांनी खिचडी वाटप केलं. किती लोकांना बोलवलं तुम्ही? ज्यांची नावं सांगतोय, जे आज वर्षा बंगल्यावरती आणि देवगिरीवरती केटरिंग करतात, 16 ते 20 कोटी रुपयाचं बिल पैसे घेऊन त्याने खिचडी वाटप केलं नाहीये. योग्य वेळी नाव सांगेल. कोणाला गेले पैसे? त्याचा पार्टनर या मिंदे गटाचा एक खासदार आहे. शिवसेनेवरती तुम्ही असे खोटे हल्ले कराल, लक्षात घ्या, आम्ही वाट पाहतो. 2024ला सरकार बदलणार आहे आत्ता, म्हणून तर हे सगळी फोडाफोडी सुरू आहे ना. तुमच्या दम नाही म्हणून लढण्याचं. आम्ही लढू ना. आम्ही काय घाबरतो काय तुमच्या समोर? तुम्ही कोण आहात? तुम्ही गांडू लोक आहात सगळे. आम्ही मर्द आहोत. आम्ही छाती पुढे काढून चाललेलो आहोत. या आमच्या छातीवर वार करा. सर, ईडी ने सम्मन दिया है आपको? मैंने आज बोला ना, अभी वो मराठी में बोला, हिंदी में कर लेना. तो बीजेपी इस तरीके से कह रही है 400 पार, और उसी ईडी का यूज किया जा रहा है. 400 पार है तो ये नीतीश कुमार को तोड़ो, शिवसेना को तोड़ो, एनसीपी को तोड़ो, हेमंत सोरेन के ऊपर रेड करो, केजरीवाल जी के ऊपर रेड करो. हाँ, ये नौटंकी क्यों चल रही है? आप डर गए हो. 400 पार के आपको 200 नहीं, आप 200 पार नहीं करने जा रहे हो.
400 पार की बात छोड़ दो, आपको 200 पार करने की आपकी औकात नहीं है, इसलिए आप ये सब करके आपका जुगाड़ जो है बहुमत का आप करना चाहते हो, लेकिन नहीं होगा। आप हारने जा रहे हो, आपको राम भी नहीं बचा रहा है। सर, इंडिया अलायंस का टकरार देखी गई है। राहुल गांधी की न्याय यात्रा में हम देख रहे हैं काफी लोग स्किप कर रहे हैं ये यात्रा। मुझे नहीं लगता है कोई स्किप नहीं कर रहा है। बिहार में मैं देख रहा हूँ राहुल गांधी के भारत जोड़ो न्याय यात्रा को बहुत ही अच्छा रिस्पांस मिल रहा है, कोई स्किप नहीं कर रहा है। आज महाविकास आघाडीची बैठक 11 वाजता सुरू होते। प्रकाश आंबेडकर तेव्हा असणार आहेत. इधर आओ। इंडिया आघाडी प्रकाश आंबेडकर या बैठकीला असतील, त्यांचे प्रतिनिधी असणार आहेत. एक लक्षात घ्या, आज महाविकास आघाडीची बैठक होते आणि आमच्या जागा वाटपा संदर्भातल्या चर्चा अत्यंत सुरळीत आणि सकारात्मक चालू आहेत। काँग्रेस, शिवसेना, एनसीपी मध्ये कोणते मतभेद नाहीत। वंचित बहुजन आघाडीला आज आम्ही चर्चेला महाविकास आघाडीचा घटक म्हणून बोलवलाय। आमच्या संपूर्ण हुकुमशाही विरुद्धच्या लढ्यामध्ये वंचित बहुजन आघाडीची आम्हाला साथ मिळेल, कारण त्यांचा आणि आमचा प्रवास आणि लढाई एकच आहे। राजू शेट्टीशी चर्चा सुरू आहे आमची। राजू शेट्टींबरोबर प्राथमिक चर्चा झालेली आहे। ते ज्या भागातून लढतायत ती जागा शिवसेनेची आहे, आम्ही चर्चा करू त्या विषयावर। महाविकास आघाड़ी की आज बैठक आज हो रही है, दूसरी बार बैठक चल रही है। सीट शेयरिंग में महाराष्ट्र में कोई समस्या नहीं है, खास करके कांग्रेस, शिवसेना, एनसीपी। हमने सीपीआई सीपीएम से भी बात की है। आज वंचित बहुजन आघाड़ी प्रकाश आंबेडकर जी की जो पार्टी है उनके साथ हमारी आज बात होगी। लेकिन इस देश में जिस प्रकार से तानाशाही चल रही है, लोकतंत्र को खत्म किया जा रहा है, प्रकाश आंबेडकर जी भी उनके लिए लड़ रहे हैं लोकतंत्र के लिए, तो हम उनको साथ लेना चाहते हैं। सर, शरद पवार कह रहे हैं 4 से 5 सीटों पर अभी भी पेच फंसा हुआ है, जिसको फाइनलाइज करने की कोशिश की जा रही है और जल्द से जल्द करके आंकड़े जो होंगे। देखिए, महाराष्ट्र में 48 सीट्स है, 4 सीट का आंकड़ा बहुत छोटा है। अगर 4 सीट में पेच है तो कोई पेच नहीं है ना, हम एडजस्ट कर लेंगे। अगर ये पॉलिटिकल वेंडेटा लोगों को भी नजर आ रहा है तो इसका क्या प्रभाव एलएस इलेक्शंस पे पड़ने वाला है सर? अगर ये वेंडेटा है और लोगों को भी समझ में आया है तो लोग ये सरकार को उखाड़ कर फेंक देंगे। सर, खड़गे का बयान आया कि अगर प्रधानमंत्री 2024 में जीतते हैं तो फिर मतलब देश में चुनाव नहीं होगा और पुतिन जिस तरह से चुन के आए हमेशा वैसा ही होगा। उसी तरीके से आगे भविष्य में बात ऐसी है, खड़गे जी ने कहा है अगर प्रधानमंत्री जीतते हैं, प्रधानमंत्री जीतेंगे लेकिन उनकी पार्टी नहीं जीत रही है। प्रधानमंत्री जीत सकते हैं, वो 2-2 जगह पे चुनाव लड़ते हैं, लेकिन उनकी पार्टी नहीं जीत रही है। इसलिए तो सब जुगाड़बाजी चल रही है ना। ये सब जो टेररिज्म चल रहा है एजेंसी का, उसके लिए तो चल रहा है, जिताने के लिए। लालू यादव से भी पूछताछ देखो, लालू यादव जी को खत्म किया जा रहा है, प्रकाश आंबेडकर जी भी उनके लिए लड़ रहे हैं लोकतंत्र के लिए, तो हम उनको साथ लेना चाहते हैं। सर, शरद पवार कह रहे हैं 4 से 5 सीटों पर अभी भी पेच फंसा हुआ है, जिसको फाइनलाइज करने की कोशिश की जा रही है और जल्द से जल्द करके आंकड़े जो होंगे। देखिए, महाराष्ट्र में 48 सीट्स है, 4 सीट का आंकड़ा बहुत छोटा है। अगर 4 सीट में पेच है तो कोई पेच नहीं है ना, हम एडजस्ट कर लेंगे। अगर ये पॉलिटिकल वेंडेटा लोगों को भी नजर आ रहा है तो इसका क्या प्रभाव एलएस इलेक्शंस पे पड़ने वाला है सर? अगर ये वेंडेटा है और लोगों को भी समझ में आया है तो लोग ये सरकार को उखाड़ कर फेंक देंगे। सर, खड़गे का बयान आया कि अगर प्रधानमंत्री 2024 में जीतते हैं तो फिर मतलब देश में चुनाव नहीं होगा और पुतिन जिस तरह से चुन के आए हमेशा वैसा ही होगा। उसी तरीके से आगे भविष्य में बात ऐसी है, खड़गे जी ने कहा है अगर प्रधानमंत्री जीतते हैं, प्रधानमंत्री जीतेंगे लेकिन उनकी पार्टी नहीं जीत रही है। प्रधानमंत्री जीत सकते हैं, वो 2-2 जगह पे चुनाव लड़ते हैं, लेकिन उनकी पार्टी नहीं जीत रही है। इसलिए तो सब जुगाड़बाजी चल रही है ना। ये सब जो टेररिज्म चल रहा है एजेंसी का, उसके लिए तो चल रहा है, जिताने के लिए।
तर लालू यादव से भी पूछताछ झाली तर देश हा पुन्हा लोकशाहीकडे हुकुमशाहीकडे जाईल असं वाटतंय का? देखो, लालू यादव जी हो, हेमंत सोरेन जी हो, केजरीवाल जी हो, रोहित पवार जी है, हमारे भाई पीछे है संदीप राउत है, हाँ, आज किशोरीताई पेडनेकर हमारे एक्स मेयर है, कल वाइकर जी थे हमारे, सभी को वो प्रताड़ित कर रहे हैं पॉलिटिकली। ये पॉलिटिकल वेंडेटा है। लेकिन हम ऐसे लोग हैं, हम इस ऐसे मिट्टी से बने हैं, हम झुकने वाले नहीं। जो करना है कर लो, जो उखाड़ना है उखाड़ लो, कर लो ना, हम भी देख लेंगे ना। सरकार आती है, ठीक है, 10 साल आपने किया, अब हमारी भी आ जाएगी ना, तब देख लेंगे। क्या करोगे आप? गोली मारोगे? क्या करोगे? आप तो डरपोक लोग हैं, ज्यादा से ज्यादा क्या कर सकते हो आप? सर, हेमंत सोरेन को भगोड़ा बता रहे हैं वहां के जो बीजेपी के सांसद हैं, निशिकांत दुबे बोल रहे हैं कि एजेंसी से इतना डर गए हैं कि उनके लिए एयरपोर्ट पर नोटिस जारी किए जा रहे हैं शो कॉज के कि कहीं वो भाग ना जाए। ठीक है, देख लेंगे, बातें हैं, क्या देख लेंगे, देख लेंगे, देख लेंगे। हेमंत जी को हम पहचानते हैं, वो कितने मर्द आदमी है, हमें मालूम है। भगोड़े तो आप है, डरपोक तो आप है, जो एजेंसी का इस्तेमाल करके अपने विरोधियों को खत्म करना चाहते हो, उन्हें ही डरपोक कहते हैं। आप सामने आइए और बात कीजिए। हाँ, सर, आपने कहा 4-5 महिलाएं सामने आई हैं, मुलुंड के बारे में बात की, क्या हो जाएगा जल्दी, सर जरा जल्दी हो जाएगा। जैसे पहले भी आया था एक, मैंने देखा ये जो मुलुंड का जो पोपटलाल है नंगा, बीजेपी का, हाँ, लीडर, उसके बारे में कुछ महिलाएं सामने आई है, कुछ महिलाएं सामने आई है। लेकिन हम इस प्रकार की गंदी राजनीति नहीं करना चाहते, क्योंकि उनको भी फैमिली है, पत्नी है, हाँ, और कुछ उनके घर में महिलाएं हैं। ये हमारा संस्कार नहीं है। लेकिन इतने गंभीर आरोप है उन महिलाओं के, ये व्यक्ति के बारे में, कैसे ब्लैकमेल करता है, कैसे सबसे एक्सटॉर्शन करता है, महिलाओं का इस्तेमाल करता है। आपने तो एक वीडियो आया था, मैंने देखा है, लेकिन लोगों ने देखा है, उससे भी भयंकर बातें सामने आई है और जल्दी ही ये बातें सामने आ जाएगी।